मालेगाव अत्याचार प्रकरणाची अखेर खरी कहाणी समोर. चिमुकलीच्या आईने अखेर सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं घडलं याची माहिती सांगितली. मालेगाव अत्याचार प्रकरणात आज सगळ्यात मोठा खुलासा झालाय. या प्रकरणाची दुसरी बाजू आज पहिल्यांदा समोर आली. पूर्वी या प्रकरणात जे सांगितलं जात होतं ते आता वेगळंच निघालं. जेव्हा मुलीच्या आईने आज मौन सोडलं तेव्हा या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली. पूर्वी सांगितलं जात होतं की आरोपी विजय खरेनार आणि त्या चिमुकलीच्या वडिलांमध्ये काही दिवसापूर्वी वाद झाला होता आणि त्याच्या सुडाच्या भावनेतून हे कृत्य केलं गेलं. पण आज जी कहाणी समोर आली ती अत्यंत वेगळी आहे, जी ऐकून संपूर्ण महाराष्ट्राचा माणुसकीवरून विश्वास उडाला आहे. जेव्हा मुलीच्या आईने त्या आरोपीचे आणि त्यांच्या घरचे संबंध कसे होते हे जेव्हा सांगितलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला तिसरा मोठा धक्का बसला. या प्रकरणाची अशी एक वेगळी बाजू समोर आली जी आजपर्यंत कोणालाच माहिती नव्हती. जेव्हा या मुलीच्या घराशेजारचे सीसीटीव्ही कॅमेरे सापडले, जिथे एक नाही तर 2 सीसीटीव्ही कॅमेरे होते आणि या कॅमेऱ्याबाबतच आणखीन एक धक्कादायक गोष्ट बाहेर आली आहे. आज पहिल्यांदाच या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली, ज्यामुळे अक्षरशः या प्रकरणाला वेगळंच वळण लागले आहे. या मुलीची आजी नेमकं या आरोपी सोबत काय करत होती याची देखील एक धक्कादायक माहिती आज मिळाली आहे. मग या प्रकरणाची दुसरी बाजू नेमकं काय आहे, याची खरी कहाणी नेमकं काय आहे, या प्रकरणात काय नवीन वळण लागलं आहे, हा आरोपी आणि त्या मुलीच्या घरच्यांचा संबंध नेमकं काय होता, या आरोपीची पार्श्वभूमी नेमकं काय होती, हे कृत्य करण्यामागे नेमकं खरं कारण काय होतं, मुलीची आई नेमकं काय म्हणाली, चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 16 नोव्हेंबर रविवारी दुपारी घडलेला एक असा प्रसंग ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिला होता. एक 3 वर्षाची चिमुकली, जिला 24 वर्षाच्या एका नराधमानं तिचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून त्या चिमुकलीचा जीव घेतला. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चिलं जात आहे. मालेगावमध्ये जनतेचा प्रक्षोभ परिपूर्ण उसळला आहे. पण या प्रकरणात पूर्वी जी माहिती होती, जी कहाणी सांगितली गेली होती, जे कारण सांगितलं गेलं होतं ते अखेर वेगळंच निघालं. पूर्वी माहिती होतं विजय खैरनार आणि त्या मुलीच्या वडिलात वाद झालेला, म्हणून सुडाच्या भावनेतून कृत्य केलं गेलं. पण या प्रकरणाची आणखीन एक बाजू उघड झाली जेव्हा मुलीच्या आईने मौन सोडलं. मुलीच्या आईने जेव्हा पत्रकारांना मुलाखत देत असताना धक्कादायक गोष्टी उघड केल्या. ही माहिती ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे. त्या आरोपीचे आणि घरच्यांचे असे संबंध उघड झाले आहे की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला अतिशय मोठा धक्का बसला आहे. पहा, घटना घडली होती 16 नोव्हेंबर रोजी, रविवार. त्या दिवशी शाळेला सुट्टी होती. आता ही घटनेची माहिती पूर्वी माहिती होती, पण आजची या घटनेची खरी कहाणी तुम्हाला आज समजणार आहे. त्या दिवशी जे पूर्वी सांगितलं ते घडलंच नव्हतं, वेगळ्या पद्धतीनं घडलं होतं. 16 नोव्हेंबर रविवार, शाळेला सुट्टी. ती लहान मुलगी तिच्या गल्लीतच खेळत होती. तिथे वाळू ठेवलेली होती, त्या वाळूवर तिची मुलगी खेळत होती असं त्या आईने सांगितलं होतं. आणि अचानक एक नराधम, एक माथेफुरू त्या गावात फिरत होता आणि त्याच्या मनात त्या दिवशी काय होतं याची कल्पनाच कुणाला नव्हती. पूर्वी सांगितलं गेलं मुलीच्या वडिलाचा आणि त्याचा वाद झाला होता आणि त्या वादाच्या सुडाच्या भावनेनं त्याने हे कृत्य केलं. पण त्या कृत्यामागचं कारण काहीतरी वेगळंच निघत होतं. आता तिचं अपहरण तो करणार होता. अपहरण करत असताना त्या तिच्या गल्लीतल्या चौकामध्ये, तिथे त्या चौकात 2 सीसीटीव्ही कॅमेरे असं उघड झालं. मग या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काय दिसलं, अपहरण करताना याचा दुसरा कोण साथीदार होता का? आईने नेमकं या घटनेची काय कहाणी सांगितली, लक्षपूर्वक ऐका. मालेगाव अत्याचार प्रकरणात आज अतिशय वेगळीच कहाणी उघड झाली. या प्रकरणाची दुसरी बाजू उघड झाली. मुलीच्या घरच्यांचा आणि या नराधमाचा काय संबंध होता ते देखील उघड झालं आहे. सीसीटीव्हीत काय दिसलंय सगळी माहिती तुम्हाला देतोय. मुख्यमंत्र्यांनी देखील यावर एक असा अर्जंट निर्णय घेतलाय ज्यामुळे आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व वकिलांनी देखील या आरोपीच्या विरोधात एक असा निर्णय घेतला ज्यामुळे याला फाशी 100% होणार आहे. घटना कशी घडली, खरी कहाणी पहा. 16 नोव्हेंबर रोजी झालं असं, मुलीला सुट्टी होती, रविवार होता, त्यामुळे मुलगी गल्लीमध्ये खेळत होती. मुलगी नेहमीच गल्लीमध्ये खेळायची, त्याच्यामुळे आईने फारसं लक्ष दिलं नाही. पण काही काळानंतर मुलीचा आवाज येत नाही म्हणून आई घराबाहेर येऊन पाहते तर काय, तिची मुलगीच तिथे नव्हती. मुलगी तिथे नव्हती म्हणल्यावर इकडे तिकडे तपास सुरू झाला. शेजारच्याला इकडे तिकडे विचारलं गेलं. काही काळानंतर संपूर्ण गावामध्ये बातमी पसरली. गाव तसं छोटंच, पण सगळेजण एकोप्याने राहायचे. प्रत्येक घरात कोण राहतो, काय करतो, सगळी माहिती असायची. त्यामुळे सगळं गाव गोळा झालं आणि संपूर्ण गाव या चिमुकलीला शोधायला सुरुवात केली.
पण यानंतर जे झालं, जे पूर्वी माहिती नव्हतं, या कहाणीमध्ये आज अशी बाजू उघड झाली जी पूर्वी माहिती नव्हती. सुरुवातीला सांगितलं जात होतं, संपूर्ण गावाने त्या ठिकाणी शोध घेतला. शोध घेता घेता कोणीतरी पोलिसांना सांगितलं, पोलीस देखील आले, पोलिसांनी देखील पाहण्या शोधाशोध सुरू केली. 4-5 तास शोधानंतर अक्षरशः एका मोबाईल टावरच्या झुडपामध्ये ती जी चिमुकली अक्षरशः अशा अवस्थेत सापडली, जी पाहून संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं. अक्षरशः तिची अवस्था जी होती ती एखाद्या माणसाने नाही तर एखाद्या जंगली प्राण्याने केली का काय असा प्रश्न निर्माण होत होता. पण अखेर तो नराधम अगदी काही मिनिटांमध्ये पकडला गेला. त्याच्या शेजारी, ज्या टावरच्या शेजारी घर होतं, त्या घरावर रक्ताचे ताजे डाग दिसले. त्यानंतर त्याला तिथून पकडण्यात आलं. अर्ध्या तासामध्ये त्याची चौकशी झाली. चौकशीमध्ये त्याने आधी टाळाटाळ केली, पण अखेर तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने सगळी खरी माहिती सांगितली. हे प्रकरण आतापर्यंत असं घडलं आपल्याला माहिती होतं. त्यानंतर कालपर्यंत त्याला कोर्टात हजर करायचं होतं. कोर्टापुढे अक्षरशः लोकांची गर्दी झाली. कोर्टाचे गेट तोडण्यात आले. काही जण मोर्चेकरी त्या कोर्टामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर त्याला सादर करण्यात आलं आणि 27 नोव्हेंबर पर्यंत त्याची पोलीस कोठडी वाढवण्यात आली. आता हा झाला आतापर्यंतच्या कहाणीचा भाग. पण नवीन काय माहिती झाले, काय नवीन प्रकरण समोर आलं, आईने काय सांगितलं, हा आरोपी विजय खैरनार नेमका कोण होता, काय वैर होतं, काय घटना त्याच्यामध्ये त्याच्या डोक्यात होती, काय त्याच्या डोक्यात राग होता का तो मनोविकृत होता, काय झालं होतं, काय खरी कहाणी आहे. तर लक्षात घ्या, पत्रकारांशी बोलताना मुलीच्या आईने ही माहिती दिली. मुलगी म्हणाली, विजय खैरनार हा जो होता हा बांधकाम मजूर होता. तो बांधकामाची कामं करायचा, कुठे प्लास्टरिंग करायचा, कुठे काय बांधकामाची कामं करत असायचा. तो रोजंदारीने कामाला जायचा. कधी मधी त्याला रोजंदारी मिळायची किंवा नाही मिळायची. त्याचे आई वडील वारले होते. ही अतिशय धक्कादायक गोष्ट त्यांनी सांगितली. तो अनाथ मुलगा होता, आई वडील वारले होते. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट जी आईने जेव्हा सांगितली ती म्हणजे माणुसकीच्या भावनेतून हा जो आरोपी खैरनार होता याला या चिमुकलीच्या घरातून जेवण दिलं जात होतं. पहा, ज्या चिमुकलीचा या नराधमानं जीव घेतला त्या चिमुकलीची आजी या आरोपीला जेवण देत असे आणि या आरोपीचा सांभाळ देखील याच कुटुंबाकडून केला जात होता. पहा, कहाणी इतकी बदलली आहे. जेव्हा हा आरोपी तिथे जाऊन जेवायचा त्या कुटुंबाने त्याचा सांभाळ केला जात होता. या आरोपीचं चिमुकलीच्या घरी नेहमी येणं जाणं असायचं. पण कोणाला कल्पना नव्हती की हा व्यक्ती पुढे जाऊन इतका निर्दयी होईल आणि हे नराधमी कृत्य करेल, असा विचारही कोणी केला नव्हता. आता हे प्रकरण आई सांगत असतानाच, खरी कहाणी उघड होत असतानाच अखेर त्या चौकामध्ये जिथून तो त्या मुलीला उचलून घेऊन जात होता तिथे 2 CCTV कॅमेरे असल्याची बातमी समोर आली. CCTV कॅमेऱ्याची माहिती देखील समोर आली आणि त्यानंतर या प्रकरणाला आणखीनच वेगळं वळण लागलं. जेव्हा पीडित मुलीच्या आईची मुलाखत घेत असताना आईने सांगितलं, तो आमच्याकडे, त्याला आम्ही जेवण द्यायचो, त्याचा आम्ही कधी कधी सांभाळ करायचो. आई वडील नसल्यामुळे आम्हाला देखील त्याच्याविषयी माया होती. पण ज्या दिवशी हे घडलं, ज्या दिवशी तो मुलीला उचलून घेऊन गेला, त्यानंतर तो तिथे घरी देखील आला. तिथे त्यांनी नाटक केलं की मला काही माहिती नाही. तो सापडवण्यासाठी देखील लोकांमध्ये राहून मदत करत होता. तो त्या चिमुकलीच्या आईला देखील म्हणाला की मला तिचा एखादा फोटो द्या की जेणेकरून तिचा तपास करण्यासाठी मदत होईल. तर असं नाटक देखील त्यांनी केलं होतं, अशी माहिती मुलीच्या आईने दिली. अखेर हा नराधम किती नीच प्रवृत्तीचा होता याच्यावरून हे आता लक्षात आलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आता माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे. अशा प्रकारचे प्रतिक्रिया लोकांच्या आता उमटत आहे. तसे जे गल्लीतले CCTV कॅमेरे होते ते 2 होते, पण दोन्ही बंद होते. त्यामुळे हे जर CCTV कॅमेरे चालू असते तर असा प्रकार घडला असता का, अशी देखील प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त केली जात. आता त्या गावातल्या मुलं मुली शाळेत जायला देखील घाबरत आहेत. गावाला छावणीचं स्वरूप आलंय, कारण की आमदार, खासदार, मंत्री गावात जाऊन येत आहेत. पण या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक चर्चा तयार झाली आहे. आता या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.